अमर राजूरकर, अशोक चव्हाणांसोबत ज्यांनी आज काँग्रेस सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं तेच हे नाव. अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय. आज चव्हाणांसोबत कुणी दिसलं नाही, मात्र राजूरकर दिसले. त्यांची एकनिष्ठता म्हणजे कुठलाही पुढचा मागचा विचार न करता त्यांनी चव्हाणांसोबत जायचं ठरवलं. म्हणूनच प्रश्न पडलाय, कोण आहेत हे अमर राजूरकर? अमरनाथ राजूरकर हे अशोक चव्हाणांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांची ही राजकीय सुरुवात काँग्रेस सोबतच झाली आणि मतदारसंघही नांदेडच. तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांचा मजबूत होल्ड आहे. 2 वेळा ते आमदार राहिलेत. 23 नोव्हेंबर 2016 ला ते नांदेडच्या स्थानिक मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. एकूण 472 पैकी राजूरकर यांना 251 मतं मिळाली होती, तर त्यांचे एकमेव प्रतिस्पर्धी माजी सरकारी अधिकारी शिंदे यांना 208 मतं मिळाली होती. तर त्याआधी 2010 ते 2016 पर्यंत एक टर्म MLC म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. गेल्या महिन्यात त्यांची विधान परिषदेची दुसरी टर्म संपली. त्यांनी काँग्रेसमध्ये अनेक महत्त्वाची पदं सांभाळली आहेत. पक्षाचं उपाध्यक्षपद त्यांच्याकडे होतं. नांदेड शहर जिल्हा काँग्रेसचे कमिटी मेंबर ते राहिलेत. पक्ष सोडण्यापूर्वी ते नांदेड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगरच्या कंटोन्मेंट बोर्डाच्या काँग्रेसच्या निवडणूक निरीक्षकपदी अमर राजूरकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. मार्च 2022 ला आमदार असताना राजूरकर यांच्याकडे काँग्रेस पक्षानं एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. महाराष्ट्र विधान मंडळ काँग्रेस पक्षाचे विधान परिषद गट नेतेपद त्यांना देण्यात आलं होतं. अशोक चव्हाणांनी अमर राजूरकरांना राजकीय प्रवासात वेळोवेळी मदत केली आहे. त्यांना आमदार बनवण्यातही चव्हाणांनी प्रयत्न केलेले. एकाच मतदारसंघात काम करत असल्यानं त्यांचे चव्हाणांसोबत अगदी घरचे संबंध आहेत. चव्हाणांवर त्यांची निष्ठा आहे आणि याच निष्ठेमुळे त्यांनी चव्हाणांच्या राजीनाम्याची बातमी कळताच काँग्रेसमधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि थेट चव्हाणांच्या भेटीला पोहोचले. शिवाय आज त्यांनी भाजप प्रवेश करत आपलाही काँग्रेस सोबतचा प्रवास अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ संपवला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक, यूट्यूबला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका.